नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज तुमच्यासाठी जे जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलेले आहेत जे म्हणजे एमएपीएस क्लेमच्या प्रॉब्लेम्स विषयी। आता या प्रॉब्लेम मध्ये अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत, त्या सर्वांचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जे तुम्हाला कमेंट मध्ये या ठिकाणी जे तुम्ही कमेंट करता त्या कमेंटचे आन्सर हे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर या ठिकाणी एमएपीएस क्लेम बद्दल जर सांगायचं झालं तर तो आहे एमएपीएस क्लेमची लास्ट डेट आहे का आणि एमएपीएस क्लेमचे पैसे कधीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिळून देतील, या सर्व अपडेटच्या समोर या ठिकाणी तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन आलेले आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल। चला व्हिडिओ मग सुरू करूया। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही क्लेम स्टेटस चेक करता, क्लेम स्टेटस चेक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी शो होतं क्लेम राइज्ड। क्लेम राइज्ड म्हणजे काय? अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळालेला नाही। ज्यांना आन्सर मिळालं त्यांचा क्लेम या ठिकाणी अप्रूव्हल सुद्धा झालेला आहे, पण ज्यांना या ठिकाणी माहीतच नाही क्लेम राइज्ड म्हणजे काय, त्यांचा या ठिकाणी अजूनही क्लेम जो काय तुमचा क्लेम राइज्ड मध्ये पडलेला आहे। मित्रांनो, क्लेम राइज्ड म्हणजे हे तुमचा ज्यावेळेस तुम्ही क्लेम सबमिट करता ती स्टेज असते क्लेम राइज। आता क्लेम राइज आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायला पाहिजे तर तुमच्या एचआर ला बोला, कंपनीला जा, एचआर ला बोलून त्या ठिकाणी लगेच तुम्हाला त्या ठिकाणी अप्रूव्हल करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तुमच्या एस्टॅब्लिशमेंटचं अप्रूव्हल होणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आरओचं अप्रूव्हल तुम्हाला मिळणारच नाही। म्हणून सर्वात महत्त्वाचं काम ज्यांचं क्लेम स्टेटस आहे क्लेम राइज्ड दाखवतं तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या एचआरशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी क्लेमला अप्रूव्हल करून घ्यायचं आहे। जर तुमच्या याच्या माहितीमध्ये जर असे कोणी मित्र असतील त्यांचा क्लेम राइज्ड जर दाखवत असेल तर आजच्या आज लगेच तुम्हाला या ठिकाणी त्यांचं अप्रूव्हल करून घ्यायचंय, कारण की आता फास्ट ट्रॅकवर डीबीटी कडून एमएपीएस क्लेम धारकांसाठी या ठिकाणी अप्रूव्हल करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। ज्यांचे 5 क्लेम अप्रूव्ह होतात, 10 क्लेम अप्रूव्ह होतात, जेवढे क्लेम ॲक्युरेट आहे तेवढं ॲक्युरेट करणं या ठिकाणी चालू आहे, कारण की आता मार्च एंड जवळ येत आहे, संपूर्ण बजेट त्यांना या ठिकाणी संपवायचं आहे। म्हणून तुमचा ज्यांचा कणाला आताही इस्टॅब्लिशमेंटचा प्रॉब्लेम आहे त्यांनी लवकरात लवकर अप्रूव्हल करून घ्यायचं आहे। आरओच्या अप्रूव्हलसाठी आता या ठिकाणी जास्त वेळ लागत नाही, कारण की मार्च एंडच्या अगोदर ही स्कीम तुम्हाला या ठिकाणी संपूर्णच्या संपूर्ण पैसे तुमच्यासाठी डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम डीबीटी कडून फास्ट ट्रॅकवर काम चालू आहे। नोव्हेंबर 2024 चा जर या ठिकाणी विचार केला तर प्रत्येक महिन्याला एक वेळेस बजेट या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम चालू होतं, पण जानेवारी पासून जसंही आपण बघता प्रत्येक 15 ते 20 दिवसामध्ये एक वेळेस बजेट तुम्हाला या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम डीबीटी कडून चालू आहे। म्हणून ज्यांचा कोणाचा क्लेम राइज स्टेटस आहे त्यांनी लवकरात लवकर एचआरशी कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांच्याकडून अप्रूव्हल करून घ्यायचं आहे। त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जातो तो की इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल झालेले मग आरओ कधी करणार? इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल होऊन 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस झालेले, आरओ कधी करणार? हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या कमेंटमध्ये। तर याचं उत्तर असं आहे, आरओ कडे जेवढे करेक्ट फॉर्म जे ॲक्युरेट आहेत त्यांना अप्रूव्हल देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आता या मार्च एंडच्या अगोदर तुम्हाला सांगतो जेवढे काही क्लेम आहेत जे इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल होऊन आरओ कडे गेलेले त्या सर्वांचेच क्लेम या ठिकाणी अप्रूव्हल किंवा रिजेक्ट होतील। जर तुमचा क्लेम जर ॲक्युरेट असेल, करेक्ट फिल केलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेप्ट होऊन घेईल, आणि जर तुमचा क्लेम हा रिजेक्ट असेल तर तुम्हाला रेक्टिफाय किंवा रिजेक्ट म्हणून देईल। आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा अजूनही प्रश्न सांगतो या ठिकाणी रिजेक्ट म्हणजे काय आणि रेक्टिफाय म्हणजे काय, या दोन गोष्टींमध्ये अजूनही प्रॉब्लेम या ठिकाणी विद्यार्थ्यांना आहे। तर थोडंसं आपण समजून घेऊया रिजेक्ट म्हणजे काय आणि रेक्टिफाय म्हणजे काय, कारण की या मागच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला होता की रिजेक्ट म्हणजे काय आणि रेक्टिफाय म्हणजे काय, कारण की ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही, तुम्हाला असे प्रॉब्लेम येत राहतात आणि परत तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करत राहता। तर बघा, रिजेक्ट म्हणजे काय, एखादी गोष्ट तुमचा क्लेम रिजेक्ट होणं म्हणजे काय, तुमचा जो काय क्लेम आहे ते चुकला होता, चुकल्याच्या नंतर क्लेमनं काय केलं, रिजेक्ट करून टाकलं। समजून घ्या, आपण एखादी जर ही वस्तू जर विकत घेतली तर ही वस्तू विकत घेत असताना या वस्तूला काय केलं, रिजेक्ट केलं। रिजेक्ट केलं म्हणजे ही वस्तू या ठिकाणी चालणार नाही, या वस्तूच्या व्यतिरिक्त जशीच्या तशी तुम्हाला या ठिकाणी दुसरी वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी फिल करावं लागणार आहे। म्हणजे तुमचा क्लेम जो काय तो चुकला होता तो क्लेम या ठिकाणी डिलीट करून टाकला। डिलीट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी नवीन क्लेम या ठिकाणी आता तयार होतो। आता रेक्टिफाय म्हणजे काय, रेक्टिफाय म्हणजेच काय, तुमच्या क्लेम मध्ये थोडी बहुत चूक आहे, काही प्रमाणामध्ये तुमचा क्लेम ॲक्युरेट आहे आणि थोड्या बहुत प्रमाणामध्ये चूक आहे। फॉर एक्झाम्पल ही पेन आहे, पेनच्या नंतर आपण जर एखाद्या मार्केटमध्ये गेलं, याला काय केलं आपण रेक्टिफाय केलं। रेक्टिफाय केलं काय, आता ही पेन आहे, हे संपूर्णच्या संपूर्ण आपण याला रिजेक्ट करत नाही, आपल्याला असं समजलं की बाबा हा वरची जी कॅप आहे ती वरची कॅप काय आहे, चुकीची आहे, म्हणजे दुसऱ्या पेनची या ठिकाणी लागलेली आहे। मग काय केलं आपण रेक्टिफाय केलं। रेक्टिफाय केलं म्हणजेच काय, ही पेन
हा जो टॉप आहे तो बाहेर काढायचा आणि दुसरा टॉप हा सेम ॲज इट इज असायचा असं या ठिकाणी टाकायचा. म्हणजेच काय, ही संपूर्ण वस्तू आपण रिजेक्ट केली का, पण काही प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण रिजेक्ट केलं. त्याच पद्धतीचं रेक्टिफाय आहे. म्हणजे तुमच्या क्लेम मध्ये समजून घ्या, डॉक्युमेंट अपलोड चुकीचे झाले असतील किंवा प्रिस्क्राइब्ड स्टायपंड मध्ये काही तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर त्या ठिकाणी रेक्टिफाय होतो. म्हणजेच तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म समजून घ्या चुकीचा अपलोड केला असेल, त्यानंतर तुमचा डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्ही चुकीचा अपलोड केला असेल, त्यानंतर तुमची बँक स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणी चुकीची अपलोड झाली असेल, तर हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला परत अपलोड करण्यासाठी जे प्रोसेस चालते त्याला म्हणतो आपण या ठिकाणी रेक्टिफाय. मला वाटतं तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्ट आणि रेक्टिफाय मध्ये फरक समजला असेल. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट अपलोडचा प्रॉब्लेम आहे तर त्यांचा क्लेम हा बघून घ्यायचा तुम्हाला या ठिकाणी रिजेक्ट झाला असेल. रिजेक्ट म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला नवीन क्लेम करायचा आहे. आता रिजेक्ट झाल्याच्या नंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक प्रॉब्लेम येतो की मंथली क्लेम नॉट पॉसिबल. आता हा प्रॉब्लेम काय येतो, कारण तुम्ही जे अगोदर इयरली क्लेम केला होता, इयरली क्लेम केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी सांगते की मंथली क्लेम करायचा, आरो रिजेक्ट करून टाकलेले. आता यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आरोच्याही चुका आहेत आणि तुमच्या इस्टॅब्लिशमेंटचाही चुका आहेत, कारण की त्यांना सुद्धा माहिती नाही की रिजेक्ट म्हणजे काय आणि रेक्टिफाय म्हणजे काय. जर तुमचा क्लेम या ठिकाणी इयरली केला असेल आणि तुमचा जर काय क्लेम या ठिकाणी मंथली करायला त्या ठिकाणी जर सांगितलं असेल तर मित्रांनो त्यांनी केलेले तुम्हाला या ठिकाणी रिजेक्ट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मंथली क्लेम करणं पॉसिबल नसते, कारण की मंथली क्लेम नॉट पॉसिबल अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगता आणि नवीन क्लेमही तुम्हाला त्या ठिकाणी तयार होत नसतो. अशा कंडिशन मध्ये ज्यांचा असा प्रॉब्लेम आहे, मंथली क्लेम नॉट पॉसिबल म्हणते, तुम्ही इयरली केलं होतं, आरो किंवा इस्टॅब्लिशमेंट तुम्हाला काय केलेले रिजेक्ट केलेले, मग अशाने काय करायला पाहिजे आता तुम्हाला सांगतो मी. अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचा असा प्रॉब्लेम आहे त्यांनी काय करायला पाहिजे, एक चुकीचा क्लेम त्या ठिकाणी ॲज इट इज सबमिट करून टाकायचा. सबमिट केल्याच्या नंतर लगेच इस्टॅब्लिशमेंट कडे जायचं आणि त्याच्याकडून ते रेक्टिफाय करून घ्यायचं. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा क्लेम झालेला आहे की रेक्टिफाय झाले, मग रेक्टिफाय झाल्याच्या नंतर परत चुकीचा क्लेम करायचा, चुकीचा क्लेम केल्याच्या नंतर त्याला रिजेक्ट करून घ्यायचं. आता तुम्हाला तुमचा क्लेम हा कशा पद्धतीचा आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी समजवायचं आहे. समजूनच तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रक्रिया रिजेक्ट किंवा रेक्टिफाय करून घ्यायचं आहे. जर रिजेक्ट झाला असेल, क्लेम करता येत नसेल तर रेक्टिफाय करून घ्या. जर रेक्टिफाय झाला असेल, क्लेम करता येत नसेल, मग रिजेक्ट करून घ्या. या दोन गोष्टी तुम्हाला अभ्यास करूनच त्या ठिकाणी तुम्हाला प्रोसेस करायची आहे. आता खूप सारे विद्यार्थी मला या ठिकाणी कमेंट करत असतात की अप्रेंटिसशिप संपलेली आहे, संपल्याच्या नंतर मी आता मंथली करू का इयरली करू. मित्रांनो, मंथली किंवा इयरली करण्यासाठी जो क्रायटेरिया ठरवण्यात आलेला आहे ते तुमच्याकडे आहे का हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. मी नाही सांगू शकत, कारण की तुमची डिटेल्स माझ्यापर्यंत आलेलीच नाही. मग मी संपूर्ण डिटेल्स न पाहता तुम्हाला मंथली सांगावं का इयरली सांगावं. जर मंथली सांगितलं तर जर तुमचा क्लेम इयरली असेल तर, आणि इयरली सांगितलं जर मंथली क्लेम असेल तर. आता ज्या विद्यार्थ्यांनी माहिती नाही त्यांना या ठिकाणी सांगतो की मंथली क्लेम कोण करावं, इयरली क्लेम कोण करावं. या गोष्टी जर तुम्हाला जर लक्षात राहिल्या ना तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण त्याचं नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी येईल. मंथली क्लेम कोण करावं आणि इयरली क्लेम कोण करावं. आता मंथली क्लेम करण्यासाठी तुमची एक अप्रेंटिसशिप जी आहे ती अप्रेंटिसशिप तुमची स्टार्ट जरी असेल किंवा एंड जरी असेल, या दोन्ही गोष्टी आहेत. एक तुमची चालू सुद्धा असेल किंवा एक संपली सुद्धा असेल, दोन्ही गोष्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी मंथली करू शकता. आता स्टार्ट असेल तर तुम्हाला मंथली करणं गरजेचंच आहे, पण जर संपली असेल तर आरो तुम्हाला मंथली करण्यासाठी का सांगते हे समजून घ्या. कारण आता मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनवतो आणि त्याच्यामध्ये नेहमी सांगत असतो, तो जो आकडा आहे या ठिकाणी 6,667 पेक्षा जर कमी तुमची पेमेंट जर आली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मंथली क्लेम करावं लागतं. आणि मंथली क्लेम करत असताना खूप सारे विद्यार्थ्यांनी एक मोठी चूक त्या ठिकाणी करतात, ती असते प्रिस्क्राइब्ड स्टायपंड. एक अशा पद्धतीचा एक कॉलम आहे, या कॉलम मध्ये तुमची पेमेंट तुम्हाला या ठिकाणी किती आलेली आहे ते तुम्हाला या ठिकाणी फिल करावं लागतं. आता फिल करत असताना जर तुमची पेमेंट त्या मंथ मध्ये जर समजून घ्या 5,000 अशी काही आली असेल तर तुम्हाला या ठिकाणी 5,000च असं फिल करायचं आहे. जर समजून घ्या 8,000 आली असेल तर 8,000च तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं असतं. प्रिस्क्राइब्ड स्टायपंड म्हणजेच काय, त्या मंथ मध्ये तुमची जी पेमेंट त्या ठिकाणी तुम्हाला रिसीव्ह झाली तेवढीच पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचं आहे. दुसरी पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचं नाही. म्हणून समजून घ्या आता या ठिकाणी तुम्ही मंथली सुद्धा क्लेम केलेलं आहे. मंथली केल्याच्या नंतर तुम्ही या प्रिस्क्राइब्ड स्टायपंड मध्ये जर व्यवस्थित तुमची पेमेंट जर त्या ठिकाणी फिल केली नसेल तर तुमचा जो काय क्लेम आहे तो आरो रिजेक्ट करत आहे. जर तुम्ही या प्रिस्क्राइब्ड स्टायपंड मध्ये तुमचा जर का क्लेम तुमच्या त्या मंथ मध्ये समजून घ्या, आता जानेवारी मंथ मध्ये तुम्हाला 6,900 पेमेंट रिसीव्ह झाली. ज्यावेळेस आता तुम्ही क्लेम करत असताना बँक स्टेटमेंट, आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बँक स्टेटमेंट एक चुकीचे केलेले आहे. बँक स्टेटमेंट मध्ये जर बघितलं आपण तर बघा एक पेज असतो, या पेज मध्ये तुमची फुल डिटेल्स असते. पहिली
पहिला जो काय पेज असतो एक फुल डिटेल्स असते आणि त्यानंतर दुसरा जो काय पेज असतो त्यामध्ये तुमची जानेवारी महिन्याची एंट्री समजून घ्या या ठिकाणी आहे. आता हे आहे जानेवारी मंथची आणि तुमची जे काय पेमेंट रिसीव्ह झाली यामध्ये आलेली. आता तुम्हाला मंथली क्लेम करत असताना तर पहिला पेज हा जो काय आहे ते तुम्हाला या पेज मध्ये अटॅच करायचं आहे. हे 2 पेज तुम्हाला त्या ठिकाणी लावायचे आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे क्लेम हे फक्त आणि फक्त हा पहिला पेज म्हणजे तुमची फुल डिटेल्स बँकेची डिटेल्स तुमचं नाव त्या ठिकाणी नसल्यामुळे आरोने या ठिकाणी रिजेक्ट केलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला मंथली क्लेम करत असताना फक्त हा एकच पेज लावायचा नाही, तुम्हाला जो काय फुल डिटेल्स वाला पेज आहे फुल डिटेल्स वाला तो सुद्धा त्या ठिकाणी लावायचा आहे. आता आपण सांगत होतो प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड म्हणजे काय टाकायचं, म्हणजे तुमची या जानेवारीची पेमेंट मध्ये या ठिकाणी जेवढी काही रिसिव्ड झालेली आहे जेवढी काही असेल 5,000 10,000 15,000 20,000 जे काही आला असेल ते प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. आता काही खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी फिल करत नाहीत. यामध्ये मोठं कारण असं आहे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता मंथली पेमेंट तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्म वरून घेता तेच तुम्हाला त्या ठिकाणी फिल करत असताना त्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही आता मंथली क्लेम करायला आला हा जो काय आकडा तुम्ही फिक्स केला होता तोच या ठिकाणी कंटिन्यू नेहमी येत असतो. म्हणून तुम्हाला प्रत्येक मंथ मध्ये हा प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड वाला जो काय कॉलम आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी चेंज करायचं. चेंज केल्याच्या नंतर प्रत्येक मंथला जेवढी पेमेंट रिसीव्ह झाली तेवढी तुम्हाला टाकत जायचं आहे. हा आहे मंथली क्लेमचा फंडा. अशाच पद्धतीने जर तुम्ही त्या ठिकाणी क्लेम केलं तर तुमचा क्लेम हा आरओ कडून असो इस्टॅब्लिशमेंट कडून तुमचा ॲक्युरेटपणे फिल झालेला आहे आणि तो ऍक्सेप्ट होणार. या व्यतिरिक्त जर तुम्ही या ठिकाणी जर क्लेम केला असेल मित्रांनो तर तुमचा हा क्लेम रिजेक्ट होणार आहे. आता इयरली क्लेम करण्यासाठी जो काय फॉर्म्युला आहे तो आहे बघा. इयरली क्लेम साठी तुमचा एक अप्रेंटिसशिप इंड पाहिजे, त्यानंतर तुमची पर मंथ म्हणजे प्रत्येक मंथ मध्ये असे 12 मंथ मध्ये तुमची पेमेंट जी आहे ती 6,767 पेक्षा ही जास्त असणं गरजेचं आहे, कमी नाही. म्हणजे जवळपास तुमची 7,000च्या वर या ठिकाणी जर पेमेंट जर जमा होत झाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी इयरली क्लेम करता येणार आहे. अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी मंथली क्लेम करावं लागणार आहे. हे फंडा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तरच तुमचं हे काय क्लेम आहे ते लवकरात लवकर ऍक्सेप्ट होईल. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की आरओ अप्रुव्हल कधी करेल. मित्रांनो आरओ अप्रुव्हल कधी करेल हे त्याचं काम आहे. हे मार्च एंडच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी तुमचे सर्वांचे अप्रुव्हल होऊन जातील. कोणाचे अप्रुव्हल होतील, जे तुमचे क्लेम ॲक्युरेटपणे करेक्ट फिल केलेले तेवढेच तुमचे क्लेम त्या ठिकाणी ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट होतील. ज्यांचे क्लेम हे चुकीचे अपलोड केलेले चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले ते त्यांचे रिजेक्ट होतील. त्यामध्ये काही प्रश्न नाही, कारण की तुम्हाला आरओ फुकट पैसे देत नाही मित्रांनो आणि चुकीची तुम्हाला या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूटही करता येत नाही. त्यामुळे तुमचं बँक स्टेटमेंट पाहतं, कॉन्ट्रॅक्ट फॉर्म पाहतं, तुम्ही महाराष्ट्राचे आहात का हे सगळे पाहतं. म्हणजे बँक स्टेटमेंट का पाहतं की हे पेमेंट तुम्हीच घेतलं का, ही पेमेंट तुम्हालाच आलेली आहे का आणि पेमेंट आली तर किती आलेली आहे ही सगळी डिटेल्स अगोदर चेक करतं. चेक करूनच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे देतं. मी नेहमी सांगत असतो की हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत, पण ते हक्काचे पैसे असल्यामुळे तुमच्याकडे ते प्रूफ सुद्धा असणं गरजेचं आहे. विदाऊट प्रूफ तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही. आणि त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की ही जी काही योजना आहे ही योजना आहे. आता मी सांगत असतो की 20 मार्चच्या अगोदर तुमचे सगळे क्लेम स्टेटस हे पेंडिंग मध्ये घेऊन जा. क्लेम स्टेटस हे पेंडिंग मध्ये दाखवणं गरजेचं आहे. ज्यांचं क्लेम स्टेटस हे पेंडिंग मध्ये आहे मग त्यांना या ठिकाणी प्रश्न पडते की माझे पैसे आले नाहीत, मी काय करावं. आणि ज्यांचा क्लेम स्टेटस हे पेंडिंग मध्ये नाही मग त्यांनी काय करायला पाहिजे. ज्यांचा स्टेटस हे पेंडिंग मध्ये नाही हे ज्यावेळेस आरओ अप्रुव्हल होईल त्यावेळेस त्यांचा स्टेटस हे पेंडिंग मध्ये जाईल. विदाऊट तुमचा आरओ रिजेक्ट किंवा ऍक्सेप्ट अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवणार आहे. तुमचा आरओ ऍक्सेप्टचा जरी या ठिकाणी तुम्हाला मेल आला असेल तर तुम्हाला या ठिकाणी काही करायचं गरज नाही. तुमचे पैसे म्हणजे ज्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग दाखवतो तर त्या सर्वांचे पैसे मार्च एंडच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी मिळून जातील. त्यासाठी कंडिशन एवढीच आहे, तुमचा जो काय बँक आहे तो बँक आधार लिंक असणं गरजेचं आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे आधार लिंक आहे पण त्या ठिकाणी मला माहितच नाही की कोणती बँक आहे. मग कोणत्या बँकेला आहे, ज्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल त्याच बँकेला तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळून जातील. त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न होता की सर हा जो काय क्लेम आहे तो क्लेम करण्याची लास्ट डेट काय आहे. तर मित्रांनो अशी लास्ट डेट अजूनही डिक्लेअर या ठिकाणी करण्यात आलेली नाही. मी मार्च एंड काय म्हणतो माहिती आहे का, कारण की 1 एप्रिल पासून नवीन बजेट सत्र चालू होतं आणि या मार्चच्या अगोदर या ठिकाणी जर बघितलं आपण जेवढं काही बजेट असतं ते डिस्ट्रीब्यूट करण्यात येतं आणि राहिलेलं बजेट हे वापस घेण्यात येतं. कारण की 1 एप्रिल पासून नवीन बजेट सत्र या ठिकाणी चालू होतं आणि एकदा का नवीन बजेट सत्र चालू झालं तर या एमएपीएस क्लेम साठी लवकर
फंड होत नाही, लवकर फंड त्या ठिकाणी देण्यात येत नाही, न दिल्यामुळे तुमचा क्लेम हा कदाचित या ठिकाणी पुढेही या ठिकाणी सरकू शकतं. म्हणजे किती दिवस लागतील हे सांगता येत नाही. ही मी परत सांगतो, या ठिकाणी ही MAPS स्कीम 31 मार्च नंतर चालू राहील का बंद होईल, याचे पैसे येतील का येणार नाहीत याची अपडेट आताही कोणालाही देता येत नाही. फक्त एवढं आहे, मार्च एंडच्या नंतर जर तुमचा क्लेम स्टेटस जर या ठिकाणी काहीही नसेल, जर तुमच्याला पैसे मार्च पर्यंत आले नसतील, मग कदाचित पुढचा मार्चही या ठिकाणी उगवू शकतं. कारण मागचं जर या ठिकाणी आपण बघितलं, आपण जवळपास 1 वर्षाच्या जवळपास पासून व्हिडिओ या MAPS क्लेम बद्दल अभ्यास करून तुमच्या समोर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामध्ये खूप सारे विद्यार्थी जुने जरी व्हिडिओ त्या ठिकाणी बघितलं तर या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आजपर्यंत कोणालाही 1 रुपया भेटला नाही. तर मी 2023 चे या ठिकाणी बँक स्टेटमेंट काढून विद्यार्थ्यांना दाखवलं की बाबा खरंच पैसे येतात. ज्यावेळेस याचे पैसे आले त्यावेळेस मग फटाफट लोकांनी काय केलं, विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लेम सबमिट करायला चालू केले. जर त्यावेळेस जर ऐकले असते तर त्यांचे क्लेम हे जे काय रिजेक्ट होईल, अप्रूव्हल होईल, त्यांना दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला वेळ भेटला असता आणि आज तुमचा क्लेम हा सक्सेसफुल तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये आले असते. मार्चच्या नंतर काय होईल हे आज सांगता येणार नाही मित्रांनो. याचं तुम्हाला ज्यावेळेस माझ्याजवळ अपडेट येईल त्यावेळेस तुमच्या समोर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल. ज्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग दाखवतो त्यांनी काहीही करायचं नाही. पैसे कधी येतील तुमचं मित्रांनो एक वेळ सांगतो, मार्च एंडच्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येऊन जातील. ज्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग नाहीत, रिजेक्टेड आहे, ऍक्सेप्टेड आहे, इस्टॅब्लिशमेंट प्रॉब्लेम आहे, आरो प्रॉब्लेम आहे, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून मार्च एंडच्या अगोदर तुम्हाला जसंही या ठिकाणी क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये घेऊन जाता येईल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे. मित्रांनो, या MAPS क्लेम बाबत अशाच प्रकारचे नवीन अपडेट मी तुमच्या समोर घेऊन येत असतो. म्हणून जे विद्यार्थी आजपर्यंत या ठिकाणी क्लेम केलेले नाही त्यांनी लगेचच्या लगे या ठिकाणी क्लेम करण्यासाठी तुम्हाला सांगायचंय किंवा या व्हिडिओची लिंक त्यांच्यापर्यंत शेअर करायची आहे. कारण की आता DBT कडून फास्ट ट्रॅकवर या MAPS क्लेम धारकांसाठी काम चालू करण्यात आलेलं आहे. म्हणून तुमच्या सगळ्या समस्या लवकरात लवकर या ठिकाणी सॉल्व्ह करून तुम्हाला क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये घेऊन जायचं आहे. तुम्हाला काय अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळू शकता. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.